सप्रेम नमस्कार व हार्दिक शुभेच्छा। मायाकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ ढालगाव संचलित दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर प्राथमिक व कैलासवासी दोंडीराम गोरड माध्यमिक आश्रमशाळा घोरपडी येथे अत्यंत उत्साह व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या आषाढी वारी सोहळ्यानिमित्त सर्व चिमुकले वारकरी विद्यार्थी शिक्षकवृंद आणि आदरणीय ग्रामस्थांना आषाढी एकादशीच्या व दिंडी सोहळ्याच्या अनंतकोटी मंगलमय शुभेच्छुक माननीय विकास शेठ कदम तथा माऊली। नमस्कार, मी करिश्मा। एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात एलव्ही न्यूज। आषाढी वारी सोहळा घोरपडी आश्रमशाळेच्या चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीने उजळले गाव। भक्तिभावाचा आनंद उत्सव। घोरपडी विशेष प्रतिनिधी। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होत मायाकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ ढालगावचे सचिव डॉक्टर सागर गोरड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर प्राथमिक आणि कैलासवासी दोंडीराम गोरड माध्यमिक आश्रमशाळा घोरपडी येथे आयोजित आषाढी वारी सोहळा हा जणू प्रत्यक्ष स्वर्गस भूलोकी अवतरल्याचा भास घडवणारा ठरला। दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा भक्तिमय सोहळा म्हणजेच चिमुकल्या वारकऱ्यांच्या संतांच्या सहवासातील रूपे आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघ्या घोरपडी गावाला आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरी या मंत्राच्या गजराने आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी धारण केलेले विठ्ठल रुक्मिणीचे सजीव रूप, त्यांचे शोभिवंत वेशभूषा आणि देखणा मेकअप पाहून असे वाटत होतं की साक्षात पंढरीची जोडीच या निरागस बालकांच्या रूपाने शाळेत अवतरली आहे। गावातून ही दिंडी वाजत गाजत मार्गस्थ होत असताना ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही। गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमापोटी आणि भारावलेल्या उत्साहात चिमुकल्या वारकऱ्यांचे जंगी स्वागत केले। दिंडीच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी या बाळ विठ्ठल रुक्मिणीचे औक्षण करण्यात आले, ज्यामुळे जणू संपूर्ण गावच भक्तीच्या आनंदात तल्लीन होऊन गेलं होतं। या मंगल प्रसंगी कीर्तनकार हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज शिंगाटे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून आणि सुरेल गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात परमार्थ व भक्तीचा मार्ग स्वीकारण्यावर भर देत मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच आश्रमशाळेच्या सर्व स्टाफच्या समर्पित भावनेचे आणि उत्कृष्ट नियोजन शक्तीचे तोंड भरून कौतुक केले। दिंडीच्या या आनंदात भर घालत घोरपडी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच नितीन कांबळे आणि प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब मानेशेठ यांनी विद्यार्थ्यांना प्रेमाने खाऊ वाटप केले। सरपंच नितीन कांबळे यांनी आपल्या प्रतिपादनात शाळेच्या शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचे कौतुक करताना सांगितलं की अशा संस्कारक्षम उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांच्या मनावर बालपणापासूनच उच्च नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार रुजतात। बाबासाहेब मानेशेठ यांनीही आपल्या मनोगतातून या आगळ्या वेगळ्या भक्तिमय सोहळ्याचे व विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे जोरदार कौतुक केले। संस्थेचे सचिव डॉक्टर सागर गोरड सर आणि मुख्याध्यापिका सौ शुभांगी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात प्राथमिक विभागाचे श्री लक्ष्मण सकटे सर, श्री बाबासो कोळेकर सर, श्री किरण थोरात सर, श्री संतोष गोरड सर, सौ संजीवनी पुजारी मॅडम, राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त सौ स्मिता आंधळकर मॅडम, सौ संध्या थोरात मॅडम, सौ वंदना रुपनर मॅडम, अधीक्षक श्री मंगेश थोरात, श्री तानाजी डोंबाळे, श्री वसंत घागरे, श्री कमलाकर पाटील तसेच माध्यमिक आश्रमशाळेचे श्री सुदर्शन देशमुख सर, सौ पूनम हाके मॅडम यांच्यासह संपूर्ण स्टाफ आणि शिक्षक वृंद उपस्थित होता। सर्व पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठल नामाचा लाभ घेतला। शेवटी या निरागस चिमुकल्यांचा हा दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात, आनंदमय वातावरणात आणि स्मरणीय अशा भक्तिमय ओघवत्या सुरात यशस्वीरित्या संपन्न झाला। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज। मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे।